सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आपल्याला बघावयास मिळून आता ही राणीच्या तावडीतून सिंधू ही सावीची सुटका करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोड बोलून दत्तक मुलगी पाहिजे म्हणून आता राणीने सिंधूला देण्यासाठी सावीची निवड केलेली असते आणि आता सावीची निवड करून आता दत्तक मुलगी म्हणून जेव्हा आता मधू ही सिंधूला देण्यासाठी तयार झालेली असते तेव्हा सावी ही मिळताच गोदामावशी आणि कृष्णाला राणीने लगेचच रत्नपारख्यांचे घर सोडून जायला सांगितलेले असते. आणि ज्या वेळेस आता मोठ्या सीतापीने मधू ही सिंधूला सावी ही दत्तक मुलगी म्हणून देते आणि जेव्हा आता सावी ही सिंधूच्या ताब्यात येते त्यावेळेस एकच मोठा धमाका उडून खरे रूप बाहेर काढत कृष्णा ही सिंधू असल्याचे आता राणीला दाखवून देत राणीच्या पापाचा एक एक पाढा वाचून राणीने आता सिंधूला कसे दरीत ढकलून दिले होते आणि सावीला किडनॅप करून आता पुन्हा कृष्णाला कसे रत्नपारख्यांच्या घरातून जायला सांगितले याचा आता सर्व राणीचा हिशोब सिंधू ही राघव समोर कसा घेते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यामध्ये आता वट सावित्रीची पौर्णिमा असल्यामुळे सिंधूने मोठी कमाल करून राणीला लाडू खायला देऊन राणीचा उपवास मोडलेला असतो. तेव्हा आता कृष्णाने राघवसाठी वट सावित्रीची पूजा करण्यासाठी आपला उपवास मोडला. तेव्हा आपण सुद्धा या कृष्णाला आता राघवच्या जवळही येऊ देणार नाही आणि या कृष्णाला वट सावित्रीची पूजाही करू देणार नाही असा आता डाव आखलेला असतो. विचार करत राणी म्हणते की मला माहिती आहे ही कृष्णा मला राघवपासून दूर नेऊन राघवच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते पण कृष्णाचा हा डाव मी कधीच सफल होऊ देणार नाही. तेव्हा आता काहीही करून मला या कृष्णाला लवकर या रत्नपारख्यांच्या घरातून बाहेर काढावंच लागेल आणि त्यासाठी आता लवकरात लवकर आता दत्तक मुलगी या गोदामावशीला देऊन यांना एकाच अटीवर आपण घराच्या बाहेर काढू असा विचार आता राणीने केलेला असतो. तर आता वड सावित्रीच्या पौर्णिमेच्या दिवशी कृष्णाने राघवसाठी वड सावित्री पूजा करू नये म्हणून कृष्णाच्या साडीवरती आता राणीने केमिकल टाकलेले असते आणि त्यामुळे आता कृष्णाची सगळी साडी पांढरी फटक पडलेली असते. पण त्याच वेळेस आता हुशार राघवने रांगोळीचे कलर कृष्णाच्या साडीवरती मारून कृष्णाची वड सावित्री पौर्णिमा आता कृष्णाबरोबर 7 फेरे घेऊन साजरी केलेली असते. आणि आता मधूचा राघवला कृष्णासोबत बघून मोठा जळफळाट झालेला असतो. इकडे आता सिंधूने मावशीला सांगितलेले असते की मावशी या मधूने कायमच राघवला माझ्यापासून बाजूला करण्याचा प्रयत्न केला पण आता मी मधूचा हा डाव कधीच सफल होऊ देणार नाही. राघव हे माझे आहेत आणि माझे राघववर आणि राघवचे माझ्यावर प्रेम आहे. तेव्हा सावीची एकदा सुटका झाली की मी मधूच्या स्वप्नाच्या चिंधड्या उडवणार आहे. तेव्हा आता मावशीला सुद्धा खूप हायसे वाटलेलं असतं. इकडे आता राघव हा कृष्णाला त्याच्यासोबत लग्न करण्याचा खूप आग्रह धरत असतो आणि त्यासाठी खूप हट्टही करत असतो. राघव म्हणतो की कृष्णा मला तू एक सांग ना तुझी मी लाल रंगाची जी साडी आणली होती तुला तिचा रंग असा अचानक पांढरा फटक कसा पडला पण. तेव्हा आता मधू ते सर्व ऐकत असते आणि आज जर राघवला आपला संशय आला आणि या कृष्णाने जर काही सांगितलं तर आपण मेलोच म्हणून समजा असा आता मधू विचार करते. पण मधूला बघून आता कृष्णाने मधूला बरोबर वाचवलेले असते आणि अरे लंबू तू जुनी साडी घेऊन आला असेल आणि म्हणून कलर उडाला असे सांगून मधूला वाचवताच इकडे मधूला खूप हायसे वाटलेले असतं. तर आता इकडे राघव हा कृष्णासाठी मोठे सरप्राईज घेऊन येतो आणि आता राघवने फुग्यांनी त्याची बेडरूम सजवून आता सिंधूसाठी बुड्डी के बालसुद्धा आणलेले असतात आणि सिंधूच्या सगळ्या जुन्या आठवणी आवडीचे पदार्थ आता राघवने सिंधूसमोर आणलेले असतात आणि राघव ते सर्व पदार्थ सिंधूसमोर ठेवून म्हणतो की आता तरी तू आठवलंय ना आणि तू सांग तू सिंधू आहे म्हणून. तेव्हा आता
आपण जर राघवला सगळं काही सांगितलं तर मात्र सावीला मिळवण्याचा आपला डाव यशस्वी होणार नाही. आणि त्याचबरोबर आता सिंधूची नजर राणीकडे गेलेली असते आणि आता राग येऊन जोराने कृष्णा ही आता राघवच्या कानाखाली मारते आणि ते बघून राघव सगट राणीला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता कृष्णा म्हणते की लंबू, मी तुला किती वेळा सांगितलं, माझं फक्त या सल्लूवरती प्रेम आहे आणि मी तुझ्याशी कधीच लग्न करणार नाही. तू हे स्वप्न बघणं सोडून दे. ते ऐकून आता राणीला खूप हायसं वाटलेलं असतं. रागाने आता सिंधू ही राणीकडे येते. तर आता खुश होऊन राणी म्हणते की कृष्णा, अगं तुझ्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. तेव्हा आता कृष्णा म्हणते काय? तर आता राणी म्हणते की गोदा मावशीला दत्तक मुलगी मिळाली कृष्णा. ते ऐकून आता सिंधूला खूप आनंद झालेला असतो. इकडे आता राणीने विचार केलेला असतो की खरंच ही कृष्णा आहे आणि हिने राघवसोबत लग्न करायला नकार दिला. आपण जर या गोदा मावशीला दत्तक मुलगी दिली तर लगेचच सिंधू या घरातून निघून जाईल आणि मग राघव हा कायमचा आपला होईल, असा आता राणीने विचार केलेला असतो. तर आता इकडे हसत सिंधू म्हणते की फ्रेंड्स, काय बोलतेस तू? तर राणी म्हणते की हो कृष्णा, पण माझी एक अट आहे. मी तुला दत्तक मुलगी दिल्याबरोबर तू या घरातून निघून जायचेस आणि कुणालाही कळता कामा नाही. तर आता राणीचा तो प्रस्ताव आता कृष्णाने मान्य केलेला असतो. तेव्हा आता कृष्णा म्हणजे सिंधू ही आता मावशीकडे येते आणि राणीची सगळी हकीकत सांगते. तर आता सिंधू म्हणते की सावीला मिळवण्यासाठी आता मी सावीसाठीचा दरवाजा उघडलेला आहे आणि दत्तक मुलगी म्हणून आता राणी आपल्याला सावी हीच मुलगी देणार, असे आता कृष्णाने मावशीला सांगितलेले असते. की ते ऐकून आता मावशीला खूप आनंद होतो आणि मावशी म्हणते की वाघ कृष्णे, आणि तू तुझ्या कामात बरोबर यशस्वी झाली. तर आता राणीने दत्तक मुलगी देण्यासाठी कृष्णाला वार सांगितलेला असतो. आणि इकडे आता राणी ठरल्याप्रमाणे शकुंतलाला सगळी हकीकत सांगत म्हणते की त्या कृष्णेच्या मावशीला एकदा का त्या सावीला दत्तक म्हणून दिलं की मग लगेचच त्या या घरातून जातील आणि आपला सगळा मार्ग मोकळा होईल. तर आता इकडे शकुंतला विचार करते की बरं होईल, या सावीची सुद्धा कटकट जाईल आणि मग आपलासुद्धा मार्ग मोकळा होईल. आणि लगेचच आता शकुंतला म्हणते की मधुराणी, मग सावीला कधी द्यायचं आहे? तर आता मधू म्हणते की तुम्ही सावीला आता घेऊन या. तेव्हा आता शेराच्या मदतीने किडनॅप केलेल्या सावीला बाहेर काढून शकुंतलाने आता मधूच्या ताब्यात दिलेले असते. तेव्हा आता लगेचच मधू ही आता कृष्णाला सावीला दत्तक देण्यासाठी एका जागी बोलावते. तर आता लगेचच सिंधू ही आता सावीला घेण्यासाठी आता मधूने सांगितलेल्या जागी आलेली असते. आणि त्या ठिकाणी आता मधूकडून सावीला बघताच आता सिंधूला खूप आनंद झालेला असतो. पण भानावर येत सिंधू काही मात्र ओळख दाखवण्यास तयार नसते. आणि आता इकडे राणी ही सिंधूला म्हणते की हे बघ, ती मुलगी आहे आणि ती गोदा मावशीला दत्तक देऊन तुम्ही लगेच इथून निघायचं आहे. तेव्हा आता सिंधू म्हणते ठीक आहे. आणि आता लगेचच मधूने सिंधूला सावीकडे दिलेलं असतं आणि सिंधूला खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर आता सिंधू ही राणीला म्हणते की फ्रेंड्स, एक काम करू, त्या लंबूची मदर आहे ना, सावीला भेटण्यासाठी खूप आतुर झालेली आहे. एकदा सावीला तिच्या मदरला भेटवलं का दुसऱ्या दिवशी गुपचूप मी सावीला घेऊन जाते, तू काही काळजी करू नकोस. राणी म्हणते की नको नको कृष्णा, तू सावीला घेऊन त्या घरी येऊ नकोस, नाही तर ती राघवची आई त्यांना कधीच जाऊ देणार नाही. तेव्हा कृष्णा म्हणते की मी तुला प्रॉमिस केलं आहे फ्रेंड, दुसऱ्या दिवशीच आम्ही कुणालाही न कळता तिथून निघून जाऊ. तेव्हा आता नाविलाजाने आता राणी ही तयार होते. पण आता लगेचच राणी म्हणते की राजेश्री आईला भेटवताच तू लगेचच निघून गेली पाहिजे. तर सिंधू तयार झालेली असते. तर आता सावीला घेऊन येत रत्नाकर आणि राजेश्रीची सावीची भेट घडून आणत आता सिंधू ही तिचं खरं रूप धारण करून राघवसमोर राणीच्या एकेका पापाचा कसा पाढा वाचते आणि सावीला किडनॅप करून सिंधूला दरीत कसे ढकलून दिले हे सत्य आता सिंधू राघवसमोर आणून सिंधू कशी राघवची होते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब